नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दिवसेंदिवस खूपच मनोरंजन वळणावर चाललेली आहे प्रेक्षकांनो. आता यामध्ये ऐश्वर्या आणि शर्वरीचा जो काही ड्रामा असतो तो पाहण्यास आपणास खूपच उत्सुकता असते, कारण त्यांचा ड्रामाच असं काही असतो, नेहमी भांडखोरपणा त्यांच्या ड्रामामध्ये असतो. तर प्रेक्षकांनो, आता असंच काही झालेलं आहे. तर इथे शर्वरी ही तिच्या रूममध्ये असते, तेव्हा तिची सेवा करण्यासाठी ऐश्वर्या ही तिथे आलेली असते, कारण तिला पनिशमेंट दिलेली असते जानकीने की तुला शर्वरी वंशाची सेवा करायची 3 दिवस, आणि त्यामुळे ती सतत त्या मागे पुढे करत असते. पण मात्र शर्वरीला हे आवडत नसतं. शर्वरीला तिची प्रायव्हसी हवी असते, त्यामुळे ती बोलत असते की नको आहे मला तुझी सेवा, मी तुला माफ केलं, असं काही ती तिला बोलत. तर ऐश्वर्या ही कुठे ऐकते, ती देखील आता शर्वरीच्या मागेच करत असते. आता शर्वरी ही रूममध्ये असते तेव्हा ऐश्वर्या देखील तिथे आलेली असते. तेव्हा शर्वरी तिला खूपच प्रेमाने बोलते, हे बघ ऐश्वर्या, मला ना माझी प्रायव्हसी ही खूप आवडते, तुला देखील आवडत असेल, त्यामुळे ना मी तुला माफ केले, तू जा, मला एकटीला सोड, असं ती तिला बोलते. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या काही जात नाही. आता शर्वरी ही तिचा फोन बेडवर ठेवते आणि कपाट खोलून कपाटामध्ये काहीतरी बघत असते. तेवढ्यातच तिला राहुलचा मेसेज येतो आणि ती आता इथे थोडं घाबरल्यासारखं करते आणि मागे वळून बघते फोनकडे. तेव्हा ऐश्वर्यानं देखील फोनकडे बघितलेलं असतं आणि त्या फोनवर वेटिंग असं आलेलं असतं. आता शर्वरी ही ऐश्वर्यासमोर येते आणि बोलते, तू आणखी गेली नाही आहेस, इथेच माझ्याजवळ उडबुड करते आहेस, तुला बोलले नाही मी, तुला माफ केलं आहे मी, जा इकडनं, असं काही तिला ती धावून बोलते. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याही जाते. तर प्रेक्षकांना ऐश्वर्या आल्याच्या नंतर ती ऐश्वर्या ही जानकी आणि अवंतिकाकडे येते आणि त्यांना बोलते, मी शर्वरी ताईच्या फोनवर कुणाचा तरी मॅसेज आलेला बघितला आणि तो मॅसेज बघून त्या घराबाहेर पडणार आहेत, त्यांना कुठेतरी जायचे, कारण तिथे वेटिंग असं आलेलं होतं, असं काही ती इथे सांगत असते. तेव्हा मात्र जानकी ही आता तिच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते, म्हणजे संशय याची बरं का प्रेक्षकांना. ती आता शर्वरीवर संशय घेऊ लागते आणि स्वतःच्या मनाशीच बोलते, वंसा ह्या कोणाला भेटायला चालल्या आहेत, वंसाने जर चोरी केली असेल ना तर त्यांना मात्र मी कधीच माफ करणार नाही, त्यांना मी असं सोडणारच नाही, असं काही ती बोलते. आणि आता शर्वरी जिकडे जात असते तिकडेच जानकी देखील तिचा पाठलाग करत तिच्या मागे आलेली असते. शर्वरी ही राहुलला भेटायला आलेली असते. शर्वरी राहुलला बोलत असते, मग भीती वाटते, जानकी बहिणीला जर कळालं ना मीच चोरी केली तर त्या मला काय शिक्षा देतील ना याचा अंदाजा देखील लावता येणार नाही, असं काही ती खूपच घाबरत इथे राहुलला बोलत असते. तेव्हा राहुल बोलतो, तू नको घाबरूस, कुणालाच माहीत पडणार नाही. आणि तेवढ्यात जानकी ही अंधारात उभी असते, पण मला तर कळालं आहे, असं बोलते. आणि तेवढ्यातच तिच्या पाठीमागे जी गाडी असते त्याच्या लाईटा लागतात, म्हणजे त्याचा प्रकाश होतो आणि त्या उजेडाने जानकी ही राहुल आणि शर्वरी या दोघांना दिसते. आता ते दोघेही खूप घाबरतात. तेव्हा जानकी त्यांना खूपच कडक आवाजामध्ये वॉर्निंग, 24 तासाच्या आत तुम्ही जर परत पैसे केले नाहीत ना तर तुमचं काय होईल याची तुम्ही देखील कल्पना करू शकणार नाही, असं काही जानकी खूपच ओरडत ठामपणे त्यांना बोलत असते. तर प्रेक्षकांना असं काही जानकीसमोर शर्वरीचं सत्य आलेलं आहे. तर पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमकं आणखी मालिकेमध्ये काय काय वळण येते आणि डायरेक्टर आणखी नवीन काय घडवून आणतात. अशाच नवनवीनसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.